सीबीआयने अनिल देशमुखांवर दाखल केलेला गुन्हा योग्यच आहे असं गिरीश महाजन म्हणतात। जाणीवपूर्वक इतरांवर गुन्हा दाखल करणाऱ्यांना चपराक बसायलाच हवी, गिरीश महाजनांचं हे वक्तव्य आहे। तर निवडणुका डोळ्यासमोर असल्यानंच आमच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न होतोय असं जयंत पाटलांनी उत्तर दिलेलं आहे। दरम्यान गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे। दामून जाणीवपूर्वक आत टाकतात। मला वाटतं पुढे कोणी धजावणार नाही अशा खोटे कंप्लेंट घ्यायला किंवा अशा खोट्या तक्रारी घेऊन टाकायला, कारवाई करायला। यासाठी मला असं वाटतं सगळ्यांना चपराक बसलीच पाहिजे आणि म्हणून सीबीआय जे करतंय ते अतिशय योग्य आहे। या संदर्भामध्ये आपण बघितलं सगळे कागदपत्र सगळे तपासणी केली तर यामध्ये कोण दोषी आहे हे आता आपल्याला समजलेलं आहे, कळालेलं आहे आणि जे दोषी असतील अगदी नियमाने त्यांच्यावर कारवाई होईल। मी अनिल देशमुखांना भेटलो, त्यांनी मला सांगितलं की मी हतबल आहे, मी काही करू शकत नाही, माझ्यावर खूप दडपण आहे, वरतून आमच्या नेत्यांचं दडपण आहे हे त्यांनीच मला सांगितलं। नाही म्हणत असेल त्यांनी मला विचारा माझ्यासमोर, त्यांना आपण दोन विचारा आपण गिरीश महाजन आपल्याला भेटले की नाही, किती वेळा भेटले म्हणून। असं दिसतं एकंदर अनिल देशमुखांना जेरीला आणायचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय। मात्र त्यांच्यावरती आरोप करण्यात आला की तत्कालीन एसपींना अनिल देशमुखांनी धमकवलेलं होतं, त्या प्रकरणामध्ये त्यांचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। तुम्हाला वाटतं ही सगळी प्रकरणं नक्की कशावरून घडतात? आता निवडणुकीवर डोळा ठेवून आमच्या नेत्यांना जेरीला आणण्याचा प्रयत्न या बाबतीत करायचं चालू।